नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी परीक्षेची पद्धत कशी आहे आणि विषय कोणकोणते असणार आहे आणि या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड कशी होणार आहे, तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर सगळ्यात आधी आपण बघूयात मित्रांनो, आपल्या डबल अकॅडमीमध्ये स्कॉलरशिपची बॅच इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने आता इयत्ता 4थी आणि 7वी साठी सुद्धा स्कॉलरशिपची एक्झाम जाहीर केलेली आहे। तर आपल्या अकॅडमीमध्ये 4थी आणि 7वी साठी सुद्धा बॅचेस अवेलेबल आहेत। मित्रांनो, आपल्या बॅचची आपण वैशिष्ट्य जाणून घेऊया। तर बघा, शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला क्लास उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे। तुमचा जो शाळेचा वेळ आहे तर त्या शाळेच्या वेळामध्ये तुम्हाला क्लास अटेंड करणं जमत नाही, त्यामुळे तुम्हाला तुमच्या शाळेचा शाळा संपल्यानंतर जो वेळ असणार आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला क्लास अवेलेबल करून दिला जाणार आहे। आणि मित्रांनो, जुन्या प्रश्नपत्रिकांचं सुद्धा विश्लेषण याच्यामध्ये घेतलं जाणार आहे। बॅच मध्ये तुमचे जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहे स्कॉलरशिपचे तर त्यांचं अनालिसिस सुद्धा करून घेतलं जाणार आहे। मित्रांनो, टेस्ट सिरीज ई बुक नोट सुद्धा तुम्हाला क्लास मध्ये मोफत दिल्या जाणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकता। मित्रांनो, टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये मोफत दिल्या जाणार आहेत। आणि मित्रांनो, लेक्चर डिजिटल बोर्डवरती लाईव्ह असणार आहे, लाईव्ह क्लास असणार आहे। तुम्हाला बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा 80 10 45 77 60 आणि 9049353101 या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता। तर मित्रांनो, स्कॉलरशिपची एक्झाम काय आहे आणि ही एक्झाम कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी असते, याचा उद्देश काय आहे तर ते सुद्धा आपण बघूयात। तर मित्रांनो बघा, ही जी एक्झाम आहे ती महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन्स अंतर्गत घेतली जाते, म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मंडळाकडून घेतली जाते। ही एक्झाम महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ज्यामध्ये ग्रामीण भागातील हुशार आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल घडवलं जातं। मित्रांनो, या विद्यार्थ्याला विशिष्ट रक्कम देऊन त्याचं शिक्षण सुद्धा मोफत केलं जातं। मित्रांनो, या एक्झामचं स्वरूप काय आहे तर ते सुद्धा आपण बघूयात। तर पेपर 1 आणि पेपर 2 असे या एक्झाम मध्ये 2 पेपर असणार आहेत। पेपर 1 मध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि दुसरा आहे तो म्हणजे गणित। आणि मित्रांनो, तृतीय भाषा म्हणजेच इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी असे एका पेपर मध्ये 2 विषय असणार आहेत। आणि याच्यामध्ये वेळ असणार आहे 1.5 तासाचा, 1 तास 30 मिनिटाचा वेळ असणार आहे। प्रथम भाषा मराठी मध्ये 25 प्रश्न असणार आहेत, गणित मध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे टोटल 75 मार्कांचा पेपर 1 असणार आहे। आणि पेपर 2 मध्ये तृतीय भाषा 25 क्वेश्चन्स असणार आहेत, बुद्धिमत्ता चाचणीसाठी 50 क्वेश्चन्स, म्हणजे टोटल 75 क्वेश्चन्सचा दुसरा पेपर सुद्धा असणार आहे, म्हणजे टोटल 150 मार्कांचा पेपर 2 असणार आहे। 1.5 तासाचा वेळ असणार आहे। मित्रांनो, पेपर पॅटर्न बघितला आपण, तर विषय बघूया त्याच्यामध्ये। पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये गणित म्हणजेच मॅथमॅटिक्स याच्यामध्ये कोणकोणत्या टॉपिक्स वरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात तर बघा मित्रांनो, संख्या, काळक्रम, वेग, क्षेत्रफळ, भूमिती, अपूर्णांक आणि टक्केवारी, नफा तोटा आणि सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात। मित्रांनो, पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अंकमालिका, अक्षरमालिका, आकृती संबंध, कोडी, दिशाज्ञान, व्हेन डायग्राम आणि क्लासिफिकेशन याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात। मित्रांनो, जे भाषेचे विषय आहेत मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी तुम्हाला व्याकरणावरती जास्त भर द्यायचा आहे, कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्हाला व्याकरणावरती विचारले जातात। व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द म्हणजे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, आणि तुमचा जो पॅराग्राफ आहे कॉम्प्रिहेन्शन सुद्धा याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात। मित्रांनो, नेक्स्ट बघूयात आपण या एक्झाम मध्ये शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याची निवड कशी होते तर ते बघूयात आपण। बघा, याच्यामध्ये पात्रता काय आहे, 5वी साठी कमाल 11 वय आहे आणि 8वी साठी 14 वय आहे। अपंगांसाठी सुद्धा वेगवेगळं वय दिलेलं आहे। 5वी साठी अपंग 15 वय आहे आणि 8वी साठी 18 वय, वयाची अट सुद्धा या एक्झाम साठी
दिलेली आहे मित्रांनो. मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सुद्धा लिमिटेड आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये कटोपेक्षा ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स असतील तर त्या विद्यार्थ्याची निवड शिष्यवृत्तीसाठी होते. मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचं राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय यादीमध्ये निवड होते त्या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार आणि गुणगौरव सुद्धा केला जातो. तर मित्रांनो ही एक्झाम आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत घेतली जाते. गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होते, मेरिट बेस्ड सिलेक्शन होतं आणि याच्यामध्ये विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. मित्रांनो इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित अभ्यास केलात, अभ्यासाचं नियोजन केलं तर तुमचं सुद्धा स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये म्हणजे शिष्यवृत्तीसाठी तुमची निवड होणार आहे. मित्रांनो अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक आणि शेअर करा. थँक्यू.